प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणी नगर येथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता तुषार साहनी यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे। परिसरातील विकास कामे, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत तुषार साहनी नेहमी सक्रिय राहिले आहेत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। आमच्या अडचणी समजून घेऊन प्रत्यक्ष काम करणारा नेतृत्वकर्ता म्हणून तुषार साहनी योग्य पर्याय आहेत, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवलाय। तर काय सांगाल, स्थानिक नागरिक म्हणून कित्येक समस्यांना आपण तोंड देत आहे, काय समस्या होत्या, कशा पद्धतीचं निवारण करण्यात येते? इथे लाईटची समस्या होती, बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या होत्या, इथे अजूनही बऱ्याच महिलांच्या स्वच्छतेविषयी समस्या होत्या, इथे टॉयलेट्स नाही आहेत वार्डामध्ये। बरेचसे लोक सर्कलला फिरतात ज्येष्ठ नागरिक, त्यांना सकाळी व्यायामाची अशी मोठे मोठे हे नाहीत, गार्डन्स नाहीत फिरायला, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावं लागतोय। सर, या तक्रारी आपण स्थानिक नगरसेवकांपर्यंत पोहोचवलेत का? आता बऱ्याच वेळा त्यांच्या कानावर घातल्या, त्यांना सांगत असताना त्यांना ते म्हणतात की आम्ही करू, बघू, होतील, आज टाट होतं। आपण बरेचसे लाईटचे प्रश्न आहेत। जय गणेश साम्राज्य जर कमर्शियल सोसायटी, कमीत कमी 1,500 गाळे आहेत, शॉप्स लाईनला आठवड्यातून 3 वेळा लाईट नसते। आजपर्यंत हा प्रश्न कोणी सोडवलेला नाही। तुषार भाऊच्या माध्यमातून नक्कीच प्रश्न सोडवला। येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तुषार साहनी युवा नेतृत्व आहे, तरुणांसाठी एक आयडियल आहे। तुषार साहनींचा चेहरा हा लोकांना असं माहीत आहे की बाबा तुषार साहनी जर निवडून आले यंदा येणाऱ्या निवडणुकीत तर नक्कीच आपल्या प्रभागात चांगली कामं होतील, युवा वर्गाला चांगली दिशा मिळेल, ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील सगळ्या समस्या दूर होतील। तुषार साहनी यांचं काम गेली 10-15 वर्ष लोक पाहत आहेत, पण त्यांच्यासाठी आता येणारी निवडणूक ही विजयाची ठरणार आहे। चेहरा म्हणून तुषार साहनी यांचं नाव घेत आहे, परंतु याच कामाला गती मिळण्यासाठी त्यांच्याकडे आता नगरसेवक पद नाही आहे। ते पद घेण्यासाठी धडपड आहे का, या कामाची पद्धतच त्यांची तशी, काय सांगाल त्या बाबतीत? तुषार भाऊची कामाची पद्धत अशी आहे, तुषार भाऊने एकदा सांगितलं की हे काम करायचं, ते ठरवून करतातच।